काही दिवसांपूर्वी शिर्डीत युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील गुन्हेगारीबद्दल, येथील वाढती भिक्षेकरींची संख्या व येथील सहज मिळणाऱ्या सुविधांमुळे यातील व्यक्तींकडून नशा पाणी करून साईभक्त व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल वक्तव्य केलं होतं। मात्र त्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर आरोप करण्यात आले। याविषयी शिर्डी शहरातील चित्र पाहता पुरुषच नाही तर महिलाही मध्यधुंद अवस्थेत भर रस्त्यावर आडव्या पडून वाहतुकीला अडचण निर्माण करत असल्याचे चित्र दिसून आले। एक सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामस्थ व संस्थान कर्मचाऱ्यांनी या महिलेला रस्त्यावरून उचलत कडेला ठेवलं। हे चित्र पाहता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जे विधान केलं होतं त्याचे आम्ही आजही समर्थन करत असून अशा नशाखोर मंडळींचा कडक बंदोबस्त झाला पाहिजे अशी अपेक्षा सचिन तांबे, कमलाकर कोते यांनी व्यक्त केली आहे। खरं तर माननीय सुजय दादा विखे पाटील यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा चुकीचा अर्थ घेऊन त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणाहून राज्यातून प्रतिक्रिया आल्या। अर्थात त्यांना हा सगळा विषय समजल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सुजय विखे यांच्याच विधानाला समर्थन दिलेलं आहे। हा एक वेगळा विषय आहे, परंतु त्याचबरोबर हे जे विषय आहे का अनेक लोक जे आहेत ते मद्यप्राशन करतात आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की महिलांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग वाढला आहे असं वाटायला लागले की कारण की आत्ताच एक घटना घडली की एक महिला दारू पिऊन अक्षरशः रस्त्यावर पडली। म्हणजे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि या विषयातूनच या ठिकाणी गुन्हेगारीकरण होत असतं आणि या विषयातूनच छेडछाडीचे प्रकार होत असतात। त्याच्यामुळे याला कुठे कुठे या ठिकाणी पायबंद बसला पाहिजे। त्यामुळे सुजय दादांचं विधान आणि ह्या होत असलेल्या घटना हे कुठेतरी बरोबर आहे की काय असं या ठिकाणी पुरावेच म्हणावे लागतील। त्यामुळे सुजय दादांनी जे विधान केलं आहे ते योग्यच आहे आणि त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे असं मला वाटतं। कारण की ही कारवाई थांबणं गरजेचं आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचे दारू पिऊन कोणी पुरुष असेल महिला असेल रस्त्यावर पडतात आणि त्यावेळेस भक्त त्या रस्त्याने चाललेले असतात तर एक शिर्डीचा वेगळं या ठिकाणी विषय किंवा शिर्डीचा एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी त्यांना जो अनुभव आहे तो बघायला मिळतो आणि त्यातून शिर्डीचं नाव खराब होतं असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे हे थांबणं गरजेचं आहे। अशा सगळ्या प्रकारांवर या ठिकाणी पायबंद घातला गेला पाहिजे। लहान मुलांचं या ठिकाणी गंध लावणं असेल, त्यांचं अनावश्यकरित्या काही भक्तांना खूप जास्त प्रकारचा आग्रह करून विकत घ्यायला लावणं असेल, हे देखील प्रकार या ठिकाणी थांबलं पाहिजे। त्यासाठी मी एक छोटं सोल्युशन देखील दिलं होतं की जे अशा प्रकारचे लहान मुलं या ठिकाणी एक त्रासदायक आहे का जे या ठिकाणी व्हाईटनर पिऊन भक्तांना त्रास देतात अशा लहान बालकांना पकडून पोलीस स्टेशनला ठेवलं पाहिजे आणि त्यांचे पालक त्या ठिकाणी आल्यानंतर त्या पालकांवर बाल कामगाराचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं माझं ठाम मत आहे। हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याच्यावर आपण पायबंद बसेल असं माझं मत आहे। यापूर्वी माननीय माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भिक्षेकऱ्यांसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं। त्या कार्यक्रमाला मी सुद्धा हजर होतो आणि बरोबर त्यांच्या पाठीमागे बसलेलो होतो आणि त्यांनी जे विधान केलं होतं ते अतिशय बरोबर होतं। परंतु राजकारणासाठी किंवा त्यांच्यावर राजकीय कुरघोड्या करण्यासाठी शिर्डीकरांची काय समस्या आहे, साई भक्तांची काय समस्या आहे याच्याकडे गांभीर्य न पाहता केवळ राजकारण करायचं, विखे पाटलांनी विरोध करायचा म्हणून त्यावेळेस लोकांनी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले। परंतु सत्य परिस्थिती अशी आहे आजही भिक्षेकरांना इतक्या मोठ्या प्रमाणात साई भक्तांना त्रास होतो। जे लोक साईबाबांच्या दर्शनाला येतात आणि ज्या लोकांनी आरोप केले त्यांनी मी त्यांना विनंती करेल की तुम्ही या, सकाळी मी जेव्हा सकाळी दर्शनाला जातो तुम्ही या आणि प्रत्यक्ष परिस्थिती बघा। तुम्ही चावडी, द्वारकामाई, मंदिर परिसर चारही बाजूने फिरा आणि त्याच्यामध्ये ते भिक्षेकरी भक्तांना कसा त्रास देतात। आणि माझं म्हणणं आहे की बाबांनी भिक्षेकरांना स्वतः अन्नदान केलं, साईबाबा संस्थान भिक्षेकरांना अन्नदान करतच आहे, परंतु भिक्षेकरांना दारूदान करू नका। जे दारू पिऊन भक्तांना त्रास देत आहेत, शिवीगाळ करतायत, अक्षरशः साई भक्तांना म्हणजे ओढलं जातं, त्यांच्या अंगाला हात लावला जातो, त्यांचे कपडे ओढले जातात, तर साई भक्तांना जो त्रास दिला जातो दारू पिऊन वेगळ्या नशा, गांजा पिल्ले असतात, चरस पिलेले असतात, वेगळ्या नशा करतात आणि हे सगळं दारू पिऊन याच्यामध्ये फक्त पुरुषच भिक्षेकरी नसून महिला भिक्षेकरी सुद्धा आहेत आणि ते तिथं लोळत असतात। त्यांनी त्यांच्या कपड्यामध्ये घाण केलेली असते, उलट्या करतात, इतके गलिच्छ प्रकार तो आहे आणि त्या भिक्षेकरांवर कारवाई व्हावी असे वारंवार शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी पोलीस स्टेशन, साईबाबा संस्थान असेल, नगरपालिका असेल या सर्वांकडे मागणी करत असतो। मी पुन्हा आपल्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण राजकारण जरूर करावं। आम्ही विखे पाटलांनी विरोध केला, परंतु जे विधायक काम आहे त्याला विरोध नका करू, त्याला तुम्ही खात्री करा। जे सुजयदादा बोलले त्याचं तुम्ही वाक्य थोडं कट करून ऐकलं किंवा दाखवताना ते कट करून दाखवलं तर तुम्ही पूर्ण ऐका। त्यांनी अतिशय चांगली भूमिका मांडली। शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांचं समर्थनही करतो आणि भिक्षेकरांचा बंदोबस्त व्हावा अशी आमची मागणी आहे। तर मी साईबाबा संस्थान, शिर्डी पोलीस स्टेशन, नगरपालिका विनंती करतो आता जे भिक्षेकरी लोळत आहे तर त्या सगळ्या भिक्षेकरांना गोळा करून भिक्षेकरी घरात पाठवावं अशी विनंती करतो। काम होतं
घाल ग्लोव्ज घाल, चल ग्लोव्ज घाल. हा नाही चांगली बातमी झाली नाही. उभे राहा ना, उभे राहा घ्या. बाबा निघाल. मिथून अरे इकडे घे, कुठं बो तिकडं चालला बोखंडी त्या बा. ये इकडून घेऊ लागतील साईडला, चाल. अरे बोल ना भाऊ. हिला 3 तास झाले. हा मग ती काय होती ना. हा मग भाई का साऱ्या गोष्टी धरू लागतात. काय आहे ती रस्त्यावर थोडी पडून देतो तिला. ती चांगली स्थितीत होती, बोलत होती. अरे ते कायमच जे म्हणते ते कायम. हा पण ते भर रस्त्यात पडेल एखादी गाडी देईन ना उडून. गेलेली नाही ना. नाही ती व्हायची. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर. ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन. 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61. श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85. खुशखबर खुशखबर. आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात. तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75 तसेच 80 80 70 76 08.